त्या राजमाता जिजाऊ या खुशीनं आपल्या हातात जागा घेतली आणि रयतेसाठी स्वराज्य मिळवून दिला ते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुशांमध्ये तसे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम कुशल शासक होते, राजे होते. त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या इतिहासात स्त्रियांमधल्या सर्वोत्तम कुशल संघटक प्रशासक असलेल्या पूजनीय अहिल्यादेवी होळकर या सगळ्यांचा विचार आपल्या आचरणात आणून वंचितांना आणि पीडितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ज्यांनी केलं ते परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या समस्त विभूतींना मी मनोमन नमन करतो. सोबतच या चिचखेड सिंगच्या विकासासाठी आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पायाला भिगवी बांधून जे अहोरात्र परिश्रम करत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष वारसा कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मधुभाऊ राणे व या गटातून निवडून आलेले व या गटाचं अधिकतम काम त्यांनी केलेलं आहे. पंचायत समिती सभापती असताना श्री प्रभाकर भाऊ पाटील व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विषयात हात घालून समाजाला जागरूक करण्याचं काम असल्याचं बोलणं जे करत असतात ते सन्माननीय पुरुषोत्तमराव पाटील, संजीव भाऊ तायडे, आनंद भाऊ, दिलीप भाऊ व या तालुक्याची धुरा आज ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे वा विजयरथ चढवत आहे लढवत आहे ते प्रमुख घालवले व ज्यांच्या साथीनं आता देदीप्यमान सूर्यकिरण या चिचखेड सिंहमध्ये घोंगावणार आहे आणि या चिचखेड सिंहचा विकासाच्या माध्यमातून सर्वोत्तम असं शिखरावर पोहोचवणार आहे. ते समस्त समोर पोहोचलेले आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे सरनोबत आणि यांचे मावळे. मित्रांनो, लॉरेन्स नावाचा एक लेखक होता, इंग्रजी लेखक होता, पुरुषोत्तमराव तुम्हाला माहित असेल. त्यांनी म्हटलं होतं एका ठिकाणी की अहिल्याबाई ज्या आहेत पूजनीय अहिल्याबाई यांची जर उपमा करायची झाली तर एक इंग्लंडच्या राणी होत्या एलिझाबेथ, रशियाच्या राणी होत्या, अमेरिकेच्या राणी होत्या, त्यांच्याशी त्यांनी तुलना केली होती. ठीक आहे, तुलना केली होती, हरकत नाही. मी त्या राणीचं नाव घेणार नाही कारण माझ्या नजरेत त्या राणी मोठ्या लागल्या. त्या राणीची तुलना माझ्या अहिल्याबाईची केली होती. मी म्हणाल माझ्या अहिल्याबाईची तुलना त्यांच्याशी करावी तर माझ्या अहिल्याबाईचं गुण होते कुशल संघटनेचे त्यातील एखादा गुण त्या राणीमध्ये असावा, परंतु त्यांनी ते अधोरेखित केलं होतं. माझ्यापैकी अनेकांना माहित आहे अहिल्याबाई होळकर कोण होत्या, सांगायची गरज नाही. आता तुम्हाला असं वाटत की या निवडणुकीचा काळ आहे, निवडणुकीची प्रचार सेवा आहे, अहिल्याबाई आल्या कुठून? अहिल्याबाई आणणं गरजेचं आहे. अहिल्याबाई आणणं याकरता गरजेचं आहे. आज जयंती नाही तर पुण्यतिथी नाही, परंतु अहिल्याबाई ही पहिली प्रशासक होती, पहिली कुशल संघटक होती आणि पहिली साक्षर स्त्री होती. आणि आज महिलांच्या दृष्टीने महायुतीनं खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि म्हणून अहिल्याबाईंना हे आणणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहितच होते की पती वाढल्यानंतर मल्हाररावांनी सगळ्या राज्याची धुरा अहिल्याबाईंवर टाकली गेली आणि एक स्त्री असूनही तिने आपल्या रयतेला जो न्याय मिळवून दिला ना तो आज 300 वर्ष झाले आणि तिची 3000 वर्ष देखील लक्षात राहील ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या रयतेला जगवलं. सगळ्या हिंदूंच्या मंदिरात जिवंत ठेवले. एक हिंदू म्हणून नाही, तो एक हिंदू विचार, तो सगळ्यांना घेऊन चालण्याचा विचार आहे, तो जिवंत राहावा म्हणून. आज देशामधलं सगळ्यात स्वच्छ शहर माहिती आहे तुम्हाला कोणतं आहे? स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराला देशामध्ये? इंदोर. माहित आहे तुम्हाला इंदोरचा इतिहास काय आहे? चिचखेड सिंह आहे ना, चिचखेड सिंहपेक्षाही अर्ध शहर होतं म्हणजे त्याला खेडेगाव म्हटलं जायचं इंदोरला. पण 17व्या दशकामध्ये पूजनीय अहिल्याबाईंनी ते इंदोर हातात घेतलं दत्तक म्हणून खेडेगाव होतं आणि ते शहर बनवलं की त्या शहराची ख्याती आज पूर्ण जगभर आहे. त्याची व्याप्ती एवढी मोठी झालेली आहे की त्या इंदोर शहरावर बऱ्याचशा निवडणुका लढल्या जात आहे, जिंकल्या जात आहे आणि त्याचं अनुकरण करून देशात इतरत्र देखील तो विचार पेरला जात
पहिल्या बहिणी. पण ते का करू शकल्या? कारण त्यांना बळकटी देण्याचं काम त्यांच्या सासऱ्यांनी तेव्हाच्या त्यांच्या वंशजांनी केलं. आणि मला आनंद वाटला सांगताना की महायुती देखील त्या दिशेने काम करत आहे. बघा, कुठलाही देश परमयोगाला तेव्हा चालेल जेव्हा पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून एखादी स्त्री पुढे येईल. आणि तुम्हाला माहित आहे की महायुती सरकारने अनेक निर्णय घेतले. आता शेतकऱ्याचं कर्ज देखील 3 लाखापर्यंत माफीची घोषणा त्यांनी केलेली आहे. सरकार बसल्यानंतर मला वाटतं मतदाराचे कार्यान्वित होईल. 12,000चं कर्ज 15,000वर दिलेलं आहे. वीज बिल 0 केलेलं आहे शेतीसोबत. युनिटपैकी बनवलेलं आहे. पण त्यासोबत मुख्य जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीचा विषय. आणि ज्या विषयामुळे आज प्रत्येक स्त्रीला स्वाभिमान मिळालेला आहे. इथं एखादी स्त्री उपस्थित नसेल पण माझ्या घरात माझी बहीण आहे, माझी आई आहे, तशी इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरात आई आहे आणि बहीण आहे. आज त्यांच्या स्वाक्षरीला, त्यांच्या सहीला महत्व प्राप्त करून दिलेलं जातं ज्या महायुती सरकारनं. हो म्हणा, अगर तुम्ही नाही म्हणा, पण हे सगळं झालेलं आहे महायुती सरकारमुळे. याच्या पुढे सरकार, त्याच्या पहिले सरकारनं असं नाही. पण हा विषय घडला आहे केंद्राने, अमित शहाजीने, मोदीजींनी आणि त्यांच्या नेतृत्वात शिंदे सरकार, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी अनुमोदन दिलं या विचाराला. कुठली तडजोड केलेली नाहीये की आज प्रत्येक महिन्याला 1500 आणि पुढच्या काही महिन्यामध्ये ते 2100 रुपये होणार आहे. स्त्रीला बळकटी येणार आहे, माझ्या घरातल्या प्रत्येक पुरुषाला बळकटी येणार आहे. रक्कम जरी छोटी असली तरी वर्षाकाठी मिळणारी जी रक्कम आहे त्या रकमेच्या बळावर आपण आपल्या घराला आधार देऊ शकतो. आणि म्हणून